दोंडा पाणी देव रोकडा सज्जनी. देव पाहण्याचे 3 प्रकार: देव मानणे, देव पाहणे आणि देव होणे. अध्यात्माच्या 3 स्टेजेस आहेत. तीर्थांमध्ये जाऊन दगडांच्या मूर्तीमध्ये देव पाहणे ही पहिली स्टेज. नाही, देव मानणे ही पहिली स्टेज. द्वारकाधीशांच्या मंदिरात गेल्यानंतर दगडाची मूर्ती आहे, तिथे दगडासारखे होते का द्वारकाधीश? नाही. पण द्वारकाधीश माना, ठीक आहे, मानणे. देव पाहणे, आता दगडाचं रूप जाऊन प्रत्यक्ष सगुण दर्शन प्रगटणं, जे तुम्हाला कर्मयोगातही दिसतात देव. आणि देव होणे, मीच देव होणे, आपणच देव होणे, देव आपल्यात अवतीर्ण होणे. देव दिसणे म्हणजे देव आणि तुम्ही वेगळे झाले ना, भक्त वेगळा आणि भगवान वेगळा. देव होणे म्हणजे भगवानच आपल्यामध्ये घुसणं, देव होणे. 3 स्टेज. तुकाराम या ठिकाणी काय म्हणतात, देव मानणे तिथपर्यंत तीर्थस्थान ठीक आहे, पण देव पाहणे, देव होणे याच्याकरिता सज्जनांच्या संगतीत जा, संतांच्या संगतीत जा. तीर्थे दोंडा पाणी देव रोकडा. नगदी देव पाहिजे असेल तर सज्जनी म्हणजे संत जनाजवळ, सिद्ध पुरुषांजवळ तो असतो. आणि सिद्ध पुरुष कुठेही जाओ, तुम्हाला कुठेही भेटो, ते स्थान तीर्थस्थान आहे. तीर्थांचे 2 प्रकार: एक, पूर्वीच्या संतांनी ज्या ठिकाणी साधना केली किंवा समाधी घेतल्या ते तीर्थस्थान. आणि नंबर 2, ज्या ठिकाणी सिद्ध पुरुष कुठेही असोत आणि कुठेही भेटोत, ती जागा, ती राहण्याची प्लेस, ते गाव, ते तीर्थस्थान. हे नवीन निर्माण झालेलं असतं. एक, आता दोन्हीतलं फळ कोणतं? ते तीर्थस्थान काय देईल तुम्हाला आज? त्या तपोभूमीमध्ये ज्या संतांनी समाध्या घेतल्या, भगवान ज्ञानेश्वर असो, भगवान तुकाराम महाराज असो, संत तुकाराम महाराज असो, महावीर असो, बुद्ध असो, त्या स्थानांवर ते जिथे समाध्या त्यांनी घेतल्या त्या स्थानामध्ये एक दिव्य पावर आहे. पण ती दिव्य पावर तुम्हाला फार उंच नेऊ शकत नाही. म्हणून आळंदीच्या स्थानामध्ये अभिषेक करणारा जो काय म्हणतात त्याला पुजारी असतो, किंवा तिरुपती बालाजीच्या मंदिरात अखंड 4ही वेळेस ज्या पूजा करतो, तुम्ही 5-5 हजार दर्शन देऊन रुपये देऊन जाता, तुळशी पूजा, अजून कोणती पूजा, त्याला विचारा एकदा तरी दिसले का भगवान? ते स्थान तुम्ही जे कर्म मार्गातले, भक्ती मार्गाचे धडे गिरवतात त्याला थोडंसं प्रस्फुटित करतात, विस्तारित करतात. आणि सिद्ध गुरु मिळण्याकरिता वाटा थोड्या खुल्या करतात. एवढंच तीर्थस्थानांचं काम आहे. तुम्हाला पोहोचू शकत नाही. सिद्ध गुरु मिळेपर्यंतची वाट खुली करणे आणि तुमच्या साधनेचा किती विकास झाला हे तिथं दाखवणे. तुम्ही तुमच्या गुरुकडे जे काही केलं असेल तेवढा फक्त भाग तुम्हाला दाखवणे की क्लायमॅक्स इथपर्यंतच आहे तुझा, अजून तुला किती जायचं तू पाह. तुमच्या भावना आणि श्रद्धा जशी असतील तशी नेऊ शकत नाही तीर्थस्थान. आणि जे सिद्धगुरु जिथे राहतात, भलेही तिथे तीर्थस्थान नसू द्या, पण ज्या ठिकाणी ते राहतात ते स्थानच तीर्थस्थान, ते मात्र तुम्हाला मुक्ती देऊ शकतात. म्हणून संत संघ म्हटलंय. तीर्थसंघ असा कुठेही शब्द आलेला नाही. लक्षात घ्या. म्हणजे आपल्या कल्पना सगळ्या कशात चालतात आपण लक्षात घेतलं पाहिजे, कारण आपल्याला विज्ञान कळालं पाहिजे, अज्ञान राहू नये. म्हणून इथे काय म्हटलं, जे तपो तेजाची राशी
की एका यतन ज्ञानाशी. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, आत्म्याला राहण्याचं ठिकाण, जे आत्मस्थितीत नेहमी पहुडलेले असतात आणि तपोतेजांच्या राशी असतात. जिवंत सद्गुरूंचं वर्णन आहे. जे पवित्रता तीर्थसी तीर्थरूप. आणि त्यांच्या अस्तित्वाने तीर्थाला पवित्रता मिळते, तीर्थ पवित्र होतात. हा, ही मंडळी सिद्ध पुरुष जर ज्ञानेशांच्या भूमीमध्ये गेले किंवा अजून कुठे गेले, ते तीर्थस्थाने प्रसन्न होतं. माऊली किंवा तुकाराम डोलू लागतात. हे खरं आहे, डोलू लागतात. विशेषत्वाने हे घडतं. जे पवित्रता तीर्थासी तीर्थरूप. तीर्थ, पवित्रता तीर्थांना ते देतात. ते पात्र असतात, ते मला आवडतात. अशी तीर्थस्थानं मला आवडतात, ते भक्त मला आवडतात, ते सिद्ध संत मला आवडतात, त्यांची सेवा करणं मला आवडतं. आणि त्या तीर्थस्थानावर तुम्ही काही उभं केलं तेही मला आवडतं. ते ज्या ठिकाणी राहतात, हे काही माझे वर्णन समजू नका, पण हे सगळं, कारण आपण गुरुही नाही तर आपण सिद्धही नाही, पण वर्णनं काही गुरूंची आलेली आहेत. ज्ञानेश्वरीच्या काही ओव्या येतील त्यावेळेस वारा जरी आला ना त्यांच्या देहाकडनं, काय ज्ञानेश्वरांनी वर्णनं केली येतील त्यावेळेस सांगेल. जिवंत सद्गुरूंचंच वर्णन संपूर्ण ज्ञानेश्वरी आणि भगवान गोपालकृष्णाने केलं, इतरांचं नाही. जे मद्भावा सहजे आले, मी तेची ते होऊन ठेले. जे मज तया उरले पदर नाही. जे मद्भावा सहजे आले, काय शब्द आहेत, कोण पात्र आहेत, कोण मला भक्त आवडतो. ते बुद्धी सहकृत मन प्राण ज्ञान धारणेच्या ऊर्ध्वगत प्रवाहाच्या संगतीने आपोआप अनायास माझ्या स्वरूपाला येऊन मिळाले आहेत. ते मीच होऊन राहिले, कारण आता त्यांच्यात व माझ्यात पडदेच उरलेले नाहीत. सर्व आवरणे नष्ट होऊन अभेद एकता आली, भय गेले. जे मद्भावा सहजे आले, गोमय, फार मोठी गोमय. मद्भावा एवढा अर्थ तुम्हालाही समजेल, पण सहजे आले तिथे गोमय. मद्भावा, मी जसा माझा भाव आहे तसा. माझा भाव कसा? पुन्हा एरवी परापर्ण शोचिती. अरे शत्रूला देखील पुतना मारायला आली ना. भगवान गोपाल कृष्णाला, कन्हैयाला, छोटा बाळ, विष लावून आली स्तनाला आणि दूध पाजलं तिनं, त्याने पिलं, पण रक्तच पिऊन टाकलं आणि विशाल धूळ होऊन खाली पडली. प्रेमाने नाही आली, मारण्याने आली, मारण्याकरता आली. पण प्रभूनं काय दिलं? मारलं खरं, पण मुक्ती दिली. लक्षात घ्या प्रभू कसा आहे. मद्भावा, माझा भाव कसा आहे. शत्रूला देखील प्रभूंनी मोक्ष दिला. राम, बायको स्वतःची 6 महिने चोरून नेली. किती आटापिटा करावा लागलं. आपल्या बायकोला कोणी काही बोललं तरी आपल्याला किती राग येतो. खुनाखुनीपर्यंत जातात लोक. रामाला किती यायला पाहिजे राग. शिष्टाईसाठी पाठवला हनुमान. आपण म्हणलं असतं शिष्टाई फिष्टाई कुछ नाही, चलो होने दो एक दफे, आ जाओ बोलला.
सगळ्या प्रकाराने. रावण ज्यावेळेस मेला ना, दुंदुबी वाजल्या, स्वर्गातनं दैवी फुलांचा वर्षाव झाला, देवतांचा. सगळी वानर सेना आनंदानं नाचू लागली. लक्ष्मण अति प्रसन्न होते. बस आता माता सीता येणार, आपण जिंकलो. 33 कोटी देवांचं बंदीखानामधून मुक्ती झाली. आणि जयजयकार रामांच्या फौजेमध्ये होऊ लागला. विभीषणही आनंदात होता, पण राम खिन्न होते. हे आवडलं नाही लक्ष्मणाला. म्हणले, तुम्ही खिन्न आहेत? आज तर आनंदाचा दिवस आहे, माता सीता येणार आहे आणि तुम्ही खिन्न आहेत. त्यांनी सांगितलं रामानी, अरे लक्ष्मणा, ह्या जगातला महान पंडित गेला. पहा, इतका विद्वान रावणा इतका जगात कोणी नव्हता रे. म्हणे मग त्याने असं धंदे करावेत का? काही असो, महान विद्वान. ह्या भूतलावर एवढा विद्वान कोणी नाहीये आणि एवढं सामर्थ्य संपन्नही कोणी नव्हता. शत्रूची स्तुती. लक्ष्मणाला तरी ते रुचलं नाही. म्हणजे लक्ष्मणा, माझी इच्छा आहे तू जावस रावणाकडे आणि नीतिशास्त्र, धर्मशास्त्र, राजनीती, समाजनीती शिकून घ्यावी. पुन्हा कोणी नाही रे शिकवणारा. त्याला तर इतकं वाटलं पुन्हा त्याच्याकडे. म्हणले, तो तर गेलाय ना? नाही म्हणले, अजून आहे. तुम्हाला वाटतं रावण मेला, रावण मेलेला नाहीये, अजून जिवंत आहे. माझी इच्छा आहे लक्ष्मणा तू जावं, शत्रूकडे शिकायला जा म्हणणं. आणि तो असा शत्रू ज्यांनी काय काय केलं तुम्हाला माहिती. लक्ष्मण गेला. आपण लहान भाऊ नसतो तो, हट ऐसी बातें हमसे मत करो, आपण गेलोच नसतो. गेला. पण रावणाकडे जायचं म्हणून याच्या मनामध्ये कलुषित भाव होता. शत्रूकडे आपण जायचं आणि ज्ञानदानाची भीक मागायची, पटतच नव्हतं याला. गेला. रामाने म्हटलंय म्हणून. हां, मी लक्ष्मण आलोय. डोळे उघडले रावणाने. काही बोलला नाही रावण. रामाने पाठवलंय धर्मनीती, राजनीती, तुम्ही पंडित आहात म्हणून सांगायला सुरुवात करा. रावणाने फक्त पाहिलं आणि डोळे मिटले. काय गर्विष्ठ आहे म्हणले, ताठ आहे हा, कशाचा सांगतो. आपले राम म्हणजे भोळेच, अतिशय भोळे, काही कळत नाही. म्हणून लक्ष्मण पुन्हा आला. रामा, मी म्हणत होतो ना पाठवू नका. व्हेरी इन्सल्टिंग थिंग. अरे मग आमचा तर जाऊ द्या, पण तुमचा इन्सल्ट झाला. तुमचं नाव सांगितल्यानंतरही त्यांनी डोळे उघडले बंद केले, नाही सांगितलं म्हणले. गर्विष्ठ आहे, अहंकारी आहे. रामाने सांगितलं, लक्ष्मणा तू गेला होतास ना? हो. कोणीकडून उभा राहिलास? लक्षात घ्या, सेवा. कोणीकडून उभा राहिलास? डोक्याकडून राहिलास की पायाकडून राहिला? चरण स्पर्श केला का त्याच्या? नाही म्हणले, मी डोक्याकडून राहिला. अरे गर्विष्ठ माणसाला तो कसा देईल रे? तुझ्यामध्ये ताठा होता, तू त्या पद्धतीने गेला नाही, नम्र होऊन गेला नाहीस. पुन्हा जा. पुन्हा लक्ष्मण गेला. मी रामाचा भाऊ दशरथ पुत्र लक्ष्मण आलो. पुन्हा त्याने डोळे उघडले, पण ह्यावेळेस तो चरणाकडून उभा होता आणि त्यांनी दर्शन घेतलं रावणाचं. रावणाने सुरुवात केली सांगायला, नम्र झाला भूता त्याने कोंडिले अनंता. आणि रावणाने नंतर काय पाठ दिलेत, राजनीती काय असते. आणि ह्याला वाटलं कुठं आठवली नव्हती त्यावेळेस. सगळं सांगितलं. कशाहून आलं? जे मदभावा, प्रभूचा भाव कसा असतो आणि भाव तसा देव. देवाचा भाव शत्रूलाही कसा असतो
आणि इकडे भगवान गोपाल कृष्ण देखील खिन्न होते. कर्ण गेला त्यावेळेस. अर्जुनाला फार वाईट वाटतं, अरे का तू खिन्न आहेस, आमचं देखो नका, इथपर्यंत आले अर्जुन. अरे दानशूर गेला ह्या पृथ्वीवरचा. म्हणजे भाग देवाचा भाव कसा असतो. आणि माझ्या भावाप्रमाणे ज्यांनी स्वतःचा भाव ठेवला ती रँक सांगतोय मी तुम्हाला. ते मदभावा सहजे आले. सहजे शब्द आता इथे समजेल. भगवंत जितका शत्रूवरही प्रेम करणारा असेल, मारलं शत्रूंना नाही असं नाही, पण काय प्रेम केलं शत्रूंनाही, असं माझा भाव. म्हणजे तुम्ही व्यवहार करा, मारावं लागलं एखाद्या वेळेस मारा, पण भगवंतासारखं पुन्हा आतून प्रेम करा शत्रूवर. त्याला म्हणतात मदभाव. ते मदभावा सहजे आले. दुसरा भाव, अरे शबरीचे उष्टे बोरं खाल्ले होते, प्रॅक्टिस केली होती का कुठं? काय घाण शबरी होती. टूथपेस्ट वापरीत होती का तोंड धुत होती? म्हणून फार अवघडच सगळे सीन्स आहेत. प्रभू भावाचा भुकेला आहे. त्याला तुम्ही सोन्याचं अर्पण केलं काय, का तुमच्या संक्रांतीचे वाण मध्ये सोन्याचं दिलं काय, काय काय चांदीचं दिलं काय, त्याच्यावर प्रभू खुश असतो, याच्यासारखी अद्भुतखुळ्या कल्पना नाही. तो तुमच्या उष्ट्या बोरावर खुश असतो. चांदीच्या याच्यात नाही खुश होत. त्याला काय चांदी देता हो, त्याला काय देतात? म्हणजे देऊ नये असं नाही, नाही तर मग डबड्याच्या काड्याच देतील 13, एक एक काडी स्टो पेटतो असं नाही. आपली दानशूरता दिसली पाहिजे. मी त्या सिक्वेन्सनी बोलायलो, नाही तर सोमानीजींनी सांगितलं आता इथून पुढे 13 काड्या एका डबीतल्या काढायच्या वान, असा अर्थ नाही घेऊ नका. ते मदभावा सहजे आले. मदभावा प्रभूचा भाव कसा असतो. म्हणून एकदा म्हणलं ना, गोकुळातला तो गरीब सवंगडी भगवान गोपाल कृष्णाचा, त्याच्याकडे गायच नव्हती. आणि प्रत्येक जण आपलं गाईचं लोणी आणायचा, खायचे, ताक आणायचे, सगळे करायचे, याजवळ काहीच नव्हतं. एकदा आईला म्हणला काही कर, पण मला इन्सल्ट होतं, मी काही आणूच शकत नाही डबामध्ये. तर तिनं कुठून तरी मागून आणलं दूध, त्याचं ताक केलं आणि ते ताक चांगलं झालं. कृष्ण प्रेमाने केलेलं ताक, पुत्र प्रेमाने केलेलं ताक, ते चांगलंच होणार. आणि त्यांनी असं पिलं, ते गुळणी अशी केली. अरे प्रेम असतं ना, की आधी कृष्णाला दिलं पाहिजे, इतकं गोड ताक आहे, किती खुश होईल. आता भाव गेला, उष्ट टूथपेस्ट न घासलेलं ते तोंड, आणि तसंच तो पळाला. आणि कृष्ण जिथे गोकुळात दिसला त्याला म्हणे ओ तोंड असं वर कर. त्यांनी तोंड केलं की पचकन पिचकारी मारली आणि त्याने गिळली. काय छान ताक आहे रे. पहा, लक्ष्मीचं उष्ट एखाद्या वेळेस काय म्हणते ते नवरा बायको घेतात तसं ते टी, असं कुठेही वर्णन मी अजून नाही ऐकलं की लक्ष्मीनं असं कप घेतला, चहा पिला आणि विष्णूला दिला. कुठेही वर्णन नाही, मी फार शोधले, पण त्याचं त्याला गोड वाटलं. पंचपक्वान्न कौरवांचे गोड नाही वाटले, पण तिथे सालपट गोड वाटले. मदभावा शरण. मदभाव कशाला म्हणतात ते सांगितले. माझ्यासारखा भाव पाहिजे असं भगवान म्हणतात. ते मदभावा सहजे. सहजे शब्द आहे. सहजे म्हणजे प्रयत्न करून नाही. लक्षात घ्या, ट्राय करायला, आय एम ट्राईंग माय लेव्हल बेस्ट असं नाही. प्रयत्न करून नाही. अच्छा, जरा उंच प्रेम करायचं का,
भगवान सहजे. सहज म्हणजे एखादी कृती करताना प्रयत्न करावे लागतात. पोरांना अभ्यास करायला ध्यान लावण्याकरिता ज्या युक्त्या प्रयुक्त्या कराव्या लागतात ते प्रयत्न झाले. आणि एकदा सवय झाली की सहज जरी पुस्तक घेतलं तर ध्यान लागलं पाहिजे. लक्षात घ्या काय म्हटलं. परवानगी मागणे, अर्पण करणे, प्रतिमा प्रयोग करणे हे प्रयत्न झाले. प्रभू अखंड डोळ्यासमोर कुठल्या ना कुठल्या प्रकाराने राहावा याच्यासाठीचे प्रयत्न झाले. पण कुठलाही प्रयत्न नंतर असं एकदा होतं, पडिले वळण इंद्रिया सकळा, भाव तो निराळा नाही दुजा. बाहेर युक्तीची मुद्रा पडे, तव तवात सुख वाढे. आत एवढं सुख वाढलं आणि सहज मग सहजची योग घडे, नाभ्यासिता. अभ्यास करावा लागत नाही, युक्ती फक्त पाहायच्या, आपोआप सहजयोग होतो. त्याला सहजयोग म्हटलंय. आता तर पाट्या लागल्या, सहजयोग आहे हमारा. म्हणजे कुठल्याही युक्तीशिवाय, युक्ती केल्यानंतर जो भाव निर्माण होतो तो युक्ती न केल्यानंतरही सहज अखंड प्रगटीत राहतो. त्याला म्हणतात सहज भाव. सहज प्रयत्न करून नाही, आता कसं वागू पाहायचं नाही, सहज. ते मद्भावा सहजे आले म्हणजे ज्यांची युक्त्या, ज्यांच्या प्रयुक्त्या, ज्यांनी केलेली साधना, ज्यांनी केलेली तपश्चर्या, प्रयत्न करून केलेले, सहज नंतर स्थिती येत चालली. सहज भाव प्रगट झाले. आता कुठली युक्ती नको, आता परवानगी नको, मागणं नको, प्रतिमा प्रयोग नको, गेला की नाही नको, अखंड समोर आहे, अखंड समोर आहे. आणि कुठली युक्ती न करता सहज झालेली अशी सहज स्थिती, ती महत्वाची असं प्रभूंनी सांगितलं. ते आवडतात बरं का प्रभूला. ते मद्भावा सहजे आले. सहज. प्रभू प्रयत्न करून करत नाही, सहज. मी तेची ते होऊन ठेले, माझ्या स्वरूपाला येऊन मिळाले. माझ्यासारखा भाव पाहिजे आणि सहज प्रगटला पाहिजे. आता प्रयत्न करायची गरज राहिली नाही पाहिजे, आर्टिफिशियल बना नको. आपोआप भाव निर्मिती झाली पाहिजे, आपोआप प्रेम निर्मिती झाली पाहिजे. की ते माझ्यासारखं होऊन राहतात. माझ्यासारखं काही प्रयत्न करायची गरज नाही. म्हणून म्हणतात ना, राधा कृष्णमय झाली आणि कृष्ण राधामय झाले आपोआप. नाही तर राधामय झाली मग राधामय व्हायचं कृष्णाला तर मग साडी गिडी आणून, असं नाही. ते प्रयत्न झाले आणि मग ते दाखवणं नाही, सहज. मी तेची ते होऊन ठेले, जे मज तया उरले, पदर नाही. माझ्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये आड पडदाच नाही, ब्रह्मरूप झाले, माझ्यासारखे झाले. मी त्यांना माझ्यासारखं करून टाकलं समजा. ते आणि मी एकच. म्हणून योगी जो म्हणिजे, तो देवाचाही देव जाणीजे. एका ठिकाणी ज्ञानेश्वरांनी म्हटलंय, देवाचा देव आहे तो सिद्धपुरुष, देवांचा देव आहे. देवानी त्याचं आराधन करावं असा तो आहे. कोणता अभंग आहे तुकोबांचा ज्ञानेशाविषयींचा? अरे रे,
ब्रह्मादिक जासी घाली ओळंगणे, इतर तुलने काय अति. ब्रह्मदेव, भगवान विष्णू आणि भगवान शंभूनी ज्यांची ओवाळणी करावी, ज्यांची आरती करावी, तो भाव आहे. देवाचाही देव जाणीजे. काय स्थान निर्माण होतं. काय प्रभू आपल्यासारखं करीत नाही, त्याची ओवाळणी करतो, नाही आपलं स्वरूप समजून आपल्यासारखं करतो. हा भाव आहे. जे मज तया उरले पदर नाही. आपल्याला ही स्थिती भगवंतासारखी यायची असेल तर मागच्या सगळ्या ओव्या पहा आपण कसं झालं पाहिजे. प्रत्येक कॅसेट ज्ञानेश्वरीची पहिल्या अध्यायापासून ऐका तर काही खरं आहे. आता त्यांच्यात व माझ्यात पडदेच उरले नाहीत, अभेद एकता आली, भय गेले. किती एकता. राधा राणीविषयी म्हटलं होतं ना, दूध प्यायली, गरम गरम दूध रुक्मिणी मातेने दिलं होतं द्वारकेच्या सम्राज्ञीनी, आणि या गोकुळच्या सम्राज्ञीनी ज्यावेळेस ते घेतलं तर फोडं आले भगवंताच्या पायाला. पूर्ण उदाहरण नाही सांगत कारण अनेकदा सांगितलंय. मग रुक्मिणीने विचारलं, तुम्ही कुठे गेले होते अणू आणि उन्हामध्ये, आत्ता तर इथे होते आणि फोडं कसे आले. म्हणे राधेला तू जे गरम दूध पाजलं ना ते माझ्या पायावर पडलं. ते म्हणे तुमचे पाय इथे, राधा तिथे होती राजवाड्यात. ते म्हणे तिच्या हृदयात माझे पाय असतात ना. लक्षात घ्या प्रभू किती झेलतो. आणि एवढं सामर्थ्य जर अंगात यायचं असेल, प्रभुमय व्हायचं असेल, ते मागच्या कंडिशन्स पहा. नुसते साध्या जप करून, साधे इतकुशिक साधना करून भावना जर तशी नसेल. म्हणून मोदीजी महाराजांनी परवा शेखरनी तेच मला सांगितलं. काही चर्चेवर चाललं होतं, त्यांनी सांगितलं मोदीजी महाराजांनी पत्रात लिहिले, ढोर मेहनत करू नका, फार थोड्या कष्टाने इप्सित साध्य होते, त्याच्याकडे लक्ष द्या. फार ढोर मेहनत केली आणि सगळे टायर पंक्चर, वागण्याचे, भावाचे, प्रेमाचे, भावनेचे सगळे पंक्चर, चर्वंतर पंचे, काही साध्य होणार नाही. ढोर मेहनत. कहाँ गए, कहाँ नहीं, क्या लाए, कुछ नहीं. विषय मोठा होता, आता नाही सांगत. सांगे पितळेची गंधी काळिक, जय फिटली होय निषेख, तय सुवर्ण काई आणिक, जोडू जाईजे. सांग बरे, पितळेचा गंज पितळेच्या ठिकाणी असणाऱ्या ॲटॉमिक नंतर बदलला तर त्यांचे गुणधर्मही बदलतील. प्रमाण, जातेंद्र परिणाम, प्रकृती पुरुषा व काळीमा पूर्णपणे जेव्हा जाते तेव्हा सोने मिळविण्यासाठी दुसरीकडे जावे लागते काय. वैराग्य लक्षणी बुद्धियोगाच्या सहसाधनेने देहाची आटणी होऊन त्यात सुवर्णरूप आत्मा प्रगटला आहे. सांगे पितळेची गंधी काळिक, जय फिटली होय निषेक, तै सुवर्ण काही आणिक, जोडू जाईजे. रामू जे करतोय ते उदाहरण दिले माऊलीने. त्यांनी सांगितलं सोनं आणि पितळ समजा मिक्सचर असेल, पितळेला जाळलं आणि पितळ संपलं, पुढे काय उरेल. शुद्ध सोनं उरेल. आता पुन्हा शुद्ध सोन्याला दुसरीकडे जावे लागेल काय शुद्ध करायला. एकदा शुद्ध झालेलं सोनं पुन्हा शुद्धीकरणाला कुठे जावं लागेल का. आणि एकदा जर तुम्ही मदरूप झालात तुम्हाला कुठेही जायची गरज नाही. आता कोणत्या तीर्थाला जाऊ, आता कुठे जाऊ, कुठे पाहू.
नाही. पहा, लक्षात घ्या. आताची ओवी सुंदर आहे. तैसे यमनियमी कडसले. याच्यावर 22 तास बोललो होतो, पण आता बोलणार नाही. मागच्या वेळेस 22 तास बोललो होतो या ओवीवर, पण आता सगळ्याच ओव्या इतक्या अफाट आणि विस्तारित रीतीने बोलायलो, फार बोलणार नाही. सहज ज्या दुसऱ्या ओव्या चालतात त्याप्रमाणे जाईल. अडकून पडावं लागेल आपल्याला. तैसे यमनियमी कडसले, जे तपोज्ञाने चोखाळले, मी तेची ते झाले एत संशय कायसा. जे तैसे यमनियमी कडसले. थोडं जावं लागणार आहे. कॅसेट किती राहिली माहित नाही. यमनियमी कडसले. यम आणि नियम फार जरी जाणार नाही तरी काही अंशी मला जावं लागणार आहे. आणि ही ओवी अतिशय क्रीम आहे. भगवंतानी एक सार सांगितला आहे पात्रतेचा, आणि ती पात्रता सांगितली जी वैज्ञानिक रीतीनं करता येते. म्हणजे वैज्ञानिक दृष्टीनं वैज्ञानिक प्रयोग देऊन पात्रता कशी येते, म्हणजे तो भक्त माझ्यासारखा होतो. मद्भाव हे मागचं जे सांगितलं हा मानसिक बदल आहे. भावनिक बदल कसा असावा, मानसिक बदल कसा असावा त्या गोष्टी सांगितल्या, पण आता ॲक्च्युअल प्रॅक्टिकल सांगितलं. लक्षात घ्या मी काय म्हटलं. मनशुद्धी किती झाली पाहिजे, भावशुद्धी, बुद्धिशुद्धी हा प्रकार मागच्या ओव्यात सांगितल्या. भाव कसा पाहिजे, सेवा मग कशाने करावे, हे सगळी ती लाईन सांगितली. पण आता प्रॅक्टिकल प्रयोग ज्याच्याने शरीर शुद्धी पासून ते सगळ्या 3 देह, 4 देह, 5 देहाची शुद्धी, म्हणजे जडदेह, सूक्ष्मदेह, कारणदेह, महाकारणदेह असे 4ही येतात, किंवा अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश, आनंदमय कोश शेवटचा, असंही म्हटलं जातं. ह्या 5 याची कशी हे करावी, मनशुद्धी झाली पाहिजे, कशी झाली पाहिजे त्याचा क्लायमॅक्स सांगितला. बुद्धिशुद्ध कशी झाली पाहिजे, भावशुद्धी कशी झाली पाहिजे, त्याचे परिणाम कसे दिसले पाहिजे, हे मागच्या सगळ्या ओव्यात सांगितलं. पण कशामुळे हे सगळं होईल ती ही ओवी. काय केलं म्हणजे हे सगळं होऊ शकतं ती ओवी. तैसे यमनियमी कडसले. डिटेल घ्यावं लागणार आहे. तपोज्ञाने चोखाळले, मी तेची ते झाले एथ संशय कायसा. 15 मिनिटात होणारही नाही. यम आणि नियम ह्या 2 गोष्टी सांगितल्यात. कडसले शब्द आहे. योगाच्या 7 पायऱ्या, यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, धारणा, समाधी. यम,
नियम, प्राणायाम, नाही आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, धारणा, समाधी, 8 अंग आहेत. म्हणून याला अष्टांग योग म्हटलंय. अष्टांग योग म्हणजे 8 अंगाचा योग. त्याच्यात यम, नियम, प्राणायाम आणि प्रत्याहार. आज जगामध्ये योग शब्दाचा अर्थ योगा इंग्रजीत करून टाकलंय. कहाँ जा रहे? योगा करणे. तर फॅशनेबल शब्द करून टाकला योगा. योग म्हटल्यावर मी योग करायला चाललो की थर्ड क्लास समजतील तुम्हाला. मग आपण इंग्रजीत बोलायचं योगा. योगा क्लासेस में जा रहा हूं. तुम्ही ज्ञानेश्वरी ऐकायला चालले म्हणले तर उठ काय सोमानी योगा क्लासेस ले रहे. हा योगा क्लासेस काहीतरी आहे. योगा शब्द वापरला पाहिजे. योग म्हटलं की नाही ते बुरसटलेलं झालं योगा. तर ह्या योगा शब्दामध्ये आज जे जगामध्ये रूढ झालंय, भारत प्रसिद्ध झालाय यम आणि नियमामध्ये. याच्यामध्ये फक्त यम आणि यमामध्ये एक पार्ट आहे योगासन आणि प्राणायामाचा एक भाग. एवढ्यालाच योग समजतात. रामदेव बाबांचे तसे उपकार आहेत हिंदुस्थानावर की योग शब्दाला 4-5 संतांनी फार मोठं नावलौकिकाला आणलं. नाहीतर ह्या भक्ती मार्ग्यांनी योगाला वाळीत टाकलं होतं. पूर्वीच्या तथाकथित लोकांनी योगाला वाळीत टाकलं होतं. ह्या 4-5 संतांचे फार मोठे उपकार आहेत. त्याच्यात रामदेव बाबा प्रमुख आहेत. सध्या करोडोनी माणसं जी उभे केलेत ह्या माणसांनी, ह्या संतांनी, ते एक आसाराम बापू, त्यानंतर सुधांशु महाराज, आनंद गुरुमा, अशा काही लोकांनी योगाला चे विरुद्ध बाजू एक आपली चांगली बाजू उभी करून प्रचार आणि प्रसार केला. हे फार मोठं ऋण आहे ह्या देशावर, हे मान्य आहे. पण हे जे प्रचार करतात रामदेव बाबापासून सगळे, ज्या योगाला त्यांनी समोर आणलंय ते फक्त योगासन आणि प्राणायामाच्या 3, 4, 5 क्रिया, ज्याला हठयोग म्हणता येईल, अष्टांग योग म्हणता येईल. हठयोग आणि अष्टांग योगामधील काही भाग समोर आलाय. त्याच्यावरच रिलीफ आहे, रोगमुक्ती आहे. आणि योगासनाने काय होतं मग? योग आसन शब्द पहा कसा आहे. योग आसन, ज्या आसनाने योग साधल्या जातो. व्हॉट इज योग? पहा, कधी न आलेला भाग थोडं सांगायला. मग योगा काय? योगामध्ये युज धातू आहे. योग शब्द जो बनलाय हा युज धातूनी बनला, युज. आणि त्याचा अर्थ आहे, संस्कृत शब्द हा युज. युज म्हणजे जोडणे, म्हणजे योग म्हणजे जोडणे. कशात तरी जोड झाला की योग झाला. तुमचा आमचा योग आला, आपण म्हणतो सोज काय योगा योग आहे. तुमचा आणि आमचा योग आला म्हणजे तुम्ही आणि मी जोडल्या गेलो. 2 गोष्टी असाव्या लागतील वेगळ्या, ज्या एकत्रित आल्यात म्हणजे योग झाला. पण योग शब्द आपण कुठेही वापरतो. योगक्षेम, योगायोग, आहे की नाही? जोडणे, न 2 वस्तू जोडल्या गेल्या पाहिजे. आता कुठल्या वस्तू जोडल्या जातात? कुठल्या वस्तू जोडल्या जातात लक्षात घ्या. 2 मित्र कधी जोडल्या जातात? समभाव, समवयस्क आणि
समविचारी, समव्यसनी. अहो हे वाईट व्यसनाचं ती एकत्रित येतात. हे पहा, कुठल्याही गावात जा, जितके वाईट माणसं आहेत ना, ज्यांना ज्यांना वाईट सवयी आहेत, ते फार लवकर एकत्र आलेले दिसतात. कोणी बोलवत नाही त्यांना. ते ताबडतोब ते गावात पाखरू आलं एखादं नवीन, हे अपना भाई दिख रहा है, याच्याशी जवळीक करा. रम्मी प्लेयर ताबडतोब हुडकून काढतात, त्याच्या घरी जाते. ए तू, मी एक ख्याती ऐकली की तू चांगला रम्मी प्लेयर आहे, म्हणून आम्ही 4 जण आलो. पण ज्ञानेश्वरीचा वाचक ज्ञानेश्वरीवाल्याकडे गेलाय असं कधीच होत नाही. लक्षात घ्या, चांगल्या लोक कधीच एक दुसऱ्याकडे जाणार नाही, उलट असूया करतील. एक प्रवचनकार दुसऱ्या प्रवचनकाराला चांगलं म्हणणार नाही, त्याचं ऐकणार नाही, त्याच्याकडे जाणार नाही, काही संबंध नाही. पण एक मटकेवाला दुसऱ्या मटकेवाल्याशी इमिजिएट दोस्ताना करतो. एक बिडी फुंकणारा, तो एक जर बिडी फुंकत चालला, दुसरा पाहतो जातो, डबी आहे डबी. पण आपण ज्ञानेश्वरी घेऊन चाललं तर काय विचारणार नाही कोणी. लक्षात घ्या, फार लवकर मित्र होतात. ते बोलवावी लागत नाही, दौंडी पिटवावी लागत नाही, अनाउन्समेंट करावी लागत नाही. गुंड, डाकू, चोर ताबडतोब एक होतात. पण सज्जन माणसांचं संगत कुठेही दिसत नाही. म्हणून आपल्या संगतीत आपण किती आहेत? परभणीत नाव खूप झालंय आपलं. ज्ञानेश्वरी मंडळ, प्रवचन किती आलेत? किती आले? तरी आले ते खूप मोठे म्हणायचे, कारण येतच नाही. सज्जनाची संगत नकोच वाटते. दुर्जन ताबडतोब एकत्र होतात, गुंड ताबडतोब एकत्र होतात, चोर ताबडतोब एकत्र होतात. चोरांचे बाजार आहेत, काही काही ठिकाणी वर्णन आहेत. पण संतांचा बाजार भरलाय असा आहे नाही. मला एक कीर्तनकार गावात आला आणि दुसऱ्याचं कीर्तन चाललंय, त्याच्या कीर्तनात येऊन बसला असा संत दाखवा. एका मराठी कवीनी दुसऱ्या मराठी कवीची कविता प्लॅटफॉर्मवर ऐकली, इमानदारीनं दाखवून द्यावं. मोठा कवी असतो, तो कविता केली की निघून जातो स्टेजवर. फार काम असतं असं नाही, त्याला ऐकायची नसते दुसऱ्याची. चांगले लोक, सज्जन लोक कधीच एकत्रित येत नाही. आणि योग याचा अर्थ जसा वाईट भाग जोडण्यात यावा, तसा सज्जनांचाही भाग जोडण्यात यावा असा आहे. आता भक्तीमध्ये, योगामध्ये युज धातू वापरलाय. कोणी जोडल्या जावं? योग कशाला म्हणतात? पण योगाचा फार फालतू अर्थ केलाय. योगासन म्हणजे योग असाही अर्थ केलाय. योगासनामध्ये योग असेल, पण योगामध्ये सगळे योगासन आहेत हे नाही. लक्षात घ्या काय म्हटलं. योगामध्ये म्हणजे सगळे योगासनं आणि सगळे प्राणायाम म्हणजे योग, हे खोटं आहे. हा योगामध्ये 1 पार्ट योगासनाचा आहे, प्राणायामाचा दुसरा पार्ट असेल, असे पार्ट आहे. मग योग हे विशाल अशी टर्म्स आहे. मग योगासन, आता योग शब्दामध्ये जोडणं आलं म्हणजे कोणाचं? अंतिम काय व्हायचं आपल्याला? परमेश्वर व्हायचं, पुरुषोत्तम व्हायचं. माणूस आहोत, ह्या होरायझनवर, ह्या क्षितिजावर आपला जन्म झालेला आहे. आपण माणूस म्हणजे काय? अर्धा भाग पशुचा, अर्धा भाग देवाचा. पशुचा कोणता? गळ्याच्या खालचा. प्रत्येकाला आहे, प्रत्येक पशुला आहे 2 भाग आहेत, 2 हात 2 पाय. त्यामुळे आपण देव नाहीत. ते आडवे चालतात, आपण उभे चालतो. मग काही काही प्राणी आहेत ना उभे चालणारे, चिपांजी वगैरे. त्यामुळे त्याच्यावर नाही, आपण उभे चालतो म्हणून देव नाही. हा खालचा भाग पशुचा आहे, राक्षसाचा आहे.
आणि वरचा भाग देवाचा आहे. एवढंच कॉम्प्युटर देवाचं आहे, 1-1.5 किलो वजनाचं. बाकीचं हे क्विंटलभर जे आहे हे सगळं पशुचा भाग आहे. 1-1.5 किलोच फक्त देवाचा भाग आहे. मेंदू हा सगळा भाग देव. तर पशुचा भाग जाऊन देवाचा संपूर्ण भाग निर्माण व्हावा, पशुमय शरीर देवमय शरीर व्हावं, याच्यासाठी जे जे आवश्यक असेल साधन ते योगामध्ये मोडल्या जातं. लक्षात घ्या. म्हणून आता थोडंसं ह्या भागाकडून होतं योग शब्द काय म्हणतो. पण योगाला फार वाईट मानण्याचं कारण नाही. मग काय जोडलं जातं? हा पशुचा खालचा भाग देव व्हायचा असेल तर ज्या क्रिया प्रक्रिया, जे कर्म, मग भक्तीचे असो कर्माचे असो कुठलेही असो, ते निर्माण होणं आणि देवमय शरीर देव काया होणं, पशुमय काया देव काया व्हायचं जे प्रयोग असतील ते योगामध्ये येतील. ते जोडणे, ते प्रयोग याच्याशी जोडणे, देवमय होण्याचे प्रयोग पशुमय शरीराशी जोडणे. पहिला अर्थ. आता जड शरीराचं झालं. दुसरा, जीव ब्रह्माचं ऐक्य. कारण मनोमय देह, कारण जड शरीराविषयी बोललो, बाकीचं मनोमय, प्राणमय देह, विज्ञानमय कोश, हे जे सगळे आहेत ना कोश, विज्ञानमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, यांचं शुद्धीकरण झालं पाहिजे, त्यांचे प्रयोग आहे. मग आपण मनोमय कोश भावना त्याच्यात निर्माण होण्याकरिता आपण काय प्रयोग दिले? जे जे भेटे भूत ते ते माणी जे भगवंत, भक्ती योग निश्चित जाण माझा. चंचल असणारं मन परमेश्वरासारखं स्थिर होण्याकरिता, प्रभुमय भाव उत्पन्न होण्याकरिता, किंवा सदा मियाची अथिले हा भाव उत्पन्न होण्याकरिता ज्या प्रयोगांची, भक्ती मार्गांच्या, कर्मकांडांच्या प्रयोगांची आवश्यकता आहे ते करणे, तेही योगामध्ये येतं. जोडणे, वाईट भाग जाण्याकरिता आणि दुसरा भाग निर्माण होण्याकरिता जो जोड आहे, दोघांची जोड, असुर आणि सुर, त्याला योग म्हणतात. यांची त्यांची जवळीक होणे. दुसरा योग, जीवात्मा परमात्म्याशी जोडणे, प्राण आत्म्याशी जोडणे, बुद्धी आत्म्याशी जोडणे, मन आत्म्याशी जोडणे, हाही भाग योगामध्ये येतो. अजून भाग, विषयामध्ये वागत असताना, इंद्रिय विषयामध्ये वागत असताना मन ज्यावेळेस विषयांकडे धावतं, बुद्धी ज्यावेळेस विषयांकडे धावते, त्यावेळेस विषयच निर्विषय करण्याची जी कला भगवद्गीतेमध्ये, ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलेली आहे, तुकाराम गाथ्यांनी सांगितली, विषय तो त्यांचा झाला नारायण, विषयच नारायण रूप कसं करावा, ही जी कला आहे, जीवन जगण्याची एक पद्धती आहे, विषयांमध्ये परमात्मा पाहण्याची पद्धत आहे, विषय भोगत असताना निर्विषयकरण स्थिती कशी येते, ही जी पद्धत आहे त्यालाही योग म्हटलंय. लक्षात घ्या. हा योग म्हणजे योग हा अतिशय ब्रॉड टर्म आहे. आता योगासन काय करतात? आता आपण त्या भागाकडे वळू. योग टर्म सांगितल्यानंतर आता योगासनाकडे वळू. योग टर्म मोठी आता तुम्हालाही माहिती आहे. मग गुरु शिष्यांची भेट हा योग, सद्गुरू मिळणं हा योग,
शिष्य गुरु शिष्यांची एक गोठी, हा योग. प्रत्येकाला योग म्हटलाय. म्हणजे योग किती ब्रॉड टर्म आहे हे सांगितलं. चांगल्या गोष्टी जोडणे योग, वाईट गोष्टीशी, की त्यामुळं वाईट गोष्ट संपून जाईल, चांगली गोष्ट उरेल. हे जे जे प्रयोग करतील ते सगळे योगामध्ये येतील. मग भावनिक असो, मानसिक असो, की जड प्रयोग असो, कुठलेही असो, नॅचरोपॅथीचे प्रयोग, काही असतील ते योग. उदाहरणार्थ आता योगासन. योगासन काय करतं? अजून सुचत होतं पण टर्म दिला पुन्हा योगासनाला. किती डिटेल जाऊ. योगासनामध्ये योग आसन. आता योग शब्द म्हणजे जोडणे. आसन, आसनामध्ये शरीराच्या क्रिया अपेक्षित आहे. असे आसन करायचे की ज्याच्यामुळे ज्या ज्या ठिकाणी रिजिड पार्ट शरीरात निर्माण होईल, रिजिडिटी निर्माण होईल, काठिण्य, कठीणपणा येईल. पाय, तोंड सुंदर दिसतं, पाय पाहिले की दगडासारखे, लाकडासारखे, वाकतच नाही. मग काय म्हणतात, आम्ही खुर्चीवर बसू, आम्ही खाली बसत नाही, आपल्याला वाटतं साहेब दिसतात. काही नाही, ते बसता येत नाही म्हणून बसतात. मांडी घालून बसता येत नाही, 2 तास बसता येत नाही, कळा लागतात. कळा ज्या लागल्या जीवा मला की ईश्वरा ठाव्या, असं करत बसतात. घंटावर बसू शकत नाही. असं 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 चालू असतं. कारण सगळं दगडमय शरीर झालेलं आहे. हो, मग महावीरांचं बुद्धाचं नव्हतं का झालं? आमचं, तुमचं वेगळं, ते कुठं. गांधीजीला पडसं आलं होतं, नेहरूंना आलं होतं, मलाही आलंय. अरे कुठल्या कुठे लावतात. जडत्व जे साधं हे आहे. योग आसनामध्ये योग शब्द घातल्यानंतर ज्या ज्या ठिकाणी जडत्व आहे, ज्या ज्या ठिकाणी रिजिडिटी आहे, ज्या ज्या ठिकाणी काठिण्य आहे, जे जे शरीर दगडाचं झालेलं आहे, त्याला वाकवून, त्याला फ्लेक्झिबल करून, त्याचे मसल्स सगळे काय म्हणतात, स्टिम्युलेट करून. काही काही भाग असा आहे शरीराचा की त्या भागाला व्यायामच मिळत नाही. कारण प्रत्येक गोष्ट, हे पहा, एक कार आहे, ती तुम्ही चालताना जरी उभी केली आणि 1 महिन्यानं काढली, चालूच होत नाही. मग बिरबलाला प्रश्न विचारला होता अकबराने, पान करपते का? पान म्हणजे विड्याचं पान. पूर्वी घरी आणून ठेवायचे पान. आता जसे पानपट्टीवर ठेवतो आपण नेऊन, आणि आपण पाहिजे त्यावेळेस खातात. आता पानं घरी फार कमी आहेत, पानपट्टीवर असतात. आताच्या पोराला विचारलं पान कुठे असतात? पानपट्टीवर. पूर्वीचे म्हणायचे घरी. आणि ते हे असायचं, पानपुडा तर ठीक आहे, पानपुड्यात तर पान असायचे, पण ते कुटुंब असायचं ना, मटका आपले हे, हां, छोटं असायचं असं, आणि याचं खापराचं, आणि त्याच्यामध्ये ते पानं असायचे, आणि त्याच्यावर ते ओलं हे असायचं फडकं, ते ओलं राहायचं, तरी सडायचे पानं. कारण पूर्वी फ्रीज नव्हते ना, ते असं नॅचरल फ्रीज, काहीतरी आर्टिफिशियल फ्रीज तयार व्हायचं, तरी पान सडायचे. मग त्याला असं हलवायचं, खालीवर खालीवर करायचं त्या पानांना. मग पान सडते का? घोडा आडतो का? आणि भाकरी करपते का? 3 प्रश्न अकबराने बिरबलाला विचारले. त्याने सांगितलं न फिरवल्याने. आता चपाती आपण गॅसवर, आता चुलीवरच्या भाकरी गेल्या, चपाती समजा अशी नाहीच केली, खालीवर किंवा अशी फिरवली नाही, तर काय होईल? करपून जाईल. न फिरवल्याने. एकच वाक्यात उत्तर दे म्हणले. पान करपतं का? ते न फिरवल्याने. खालचं वर करावं लागतं, वरचं खाली करावं लागतं.
घोडा अडतो का? घोड्याला जर तुम्ही नाही हे केलं तो बसूच देत नाही. एक 7-8 दिवस त्याला फिरवू नका, तो बसू देत नाही, मालकाला पाडून टाकतो. घोडा अडतो का? न फिरवल्याने. आणि भाकरी करपते का? न फिरवल्याने. तसं आपल्याकडे काही न फिरवल्याच्या वस्तू आहेत. फार सोपं सोपं सांगत चाललो. काही पार्ट असे आहेत, आता ठीक आहे, सगळेच बोटं आपले काम करत नाहीत. अंगठा दाखवतो त्यावेळेस हे बोट समजा काम करतं, आणि ती चालली त्यावेळेस हे बोट काम करतं, आणि शाळेमध्ये हे बोट काम करतं. पण बाकीचे 2-3 बोटाला कामच नसल्या, मधल्या बोटाला, याला त्याला, तर त्याचा व्यायाम झाला पाहिजे. ज्या ज्या इंद्रियांना जास्त काम आहे त्याला शांत करणं, आणि ज्या इंद्रियाकडून, ज्या मसल्सकडून, ज्या सेल्सकडून, ज्या शरीराच्या पार्टकडून आपण फार कमी काम घेतो त्याला ॲक्टिवेट करणं, हे योगासन काम करतं. म्हणजे एक पार्ट असा आहे की खूप काम करतो. आता कोणता पार्ट आहे आपल्याजवळ? मन. अरे बाप, काय थकवतो आपण बसल्या बसल्या त्या मनाला. काय उचापत्या 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 अखंड चालू असतात त्याच्या, ते थकून जातं. मग त्याला शांत कसं करायचं? मग काही प्राणायामांचे प्रयोग त्याला स्ट्रॉंग करण्याचे, आणि मग शवासन. लास्टमध्ये एक शवासन असा प्रकार आहे, शांत हो दत्ता, ते आहे ना पंचपदीत, गुरुदत्ता शमवी आता. तसं आपण शांत हो म्हणून त्या शवासनामध्ये म्हणतो, म्हणा शांत हो. थकलेल्या मनाला शांत करणं, दॅट इज शवासन. थकलेल्या इंद्रियांना, थकलेल्या मसल्सना पुन्हा एकदा त्या स्थितीत आणणं, हे शवासन काम करतं. तर हे शांत म्हणजे आता जे इंद्रिय, मग काय करायचं? मग आसनाचे असे प्रकार आहेत. पूर्वीच्या लोकांनी 84 आसनं काढली ऋषीमुनींनी, पण आता 84 नाही, 8400 8400 एवढे देखील करावे लागते. त्या आसनाने सगळं होणार नाही. आणि लगेच ते आसनं केले की सगळं होतं म्हणून तशा टाईपचे करायला जातात आणि दुखणे अंगी घेऊन येतात. देखा देखी लिया जोग, बाप्पासाहेब म्हणायचे, घटे काया बढे रोग. देखा देखी लिया जोग, सगळे जोगी व्हायले तर आपणही जोगी झालो. अरे किती कष्ट असतात ते जोगी होऊन फिरण्यात, भीक मागण्यात किंवा दारोदार फिरण्यात. मग कळतं, मग घटे काया, मग वाळला होतो माणूस, बडे रोग. तसं योगासनामध्ये रामदेव बाबा कसं करतात? बसतात काही, आणि जे मस्तकामध्ये गॅस जाऊन बसतो, पडले डॉक्टर परतानीकडे न्यावं लागतं उचलून. काही असे वागतात, आणि मग ते काहीतरी टंगडं दुखतं, कुठली तरी नस सटकते, काहीतरी होतं, मग पाय दुखतो, जातात. मग डॉक्टर अँटोनी इथे आले होते. ते म्हणले रामदेव बाबासारखं करायला जातात. ओ तो रबर आहे बोले. रबर शब्द फार छान वापरला. रामदेव बाबा रबर आहे. त्या रबरासारखं तुम्ही वाकायला गेले तर कटकन तुटायचं एखादं हाड. तेवढ्या स्टाईलनी होत नाही. म्हणून अनेक ढंगाने योगासन करावे लागतात. आणि योगासनाचा क्रीम आणि प्राणायामाचा क्रीम काही जर असेल तर कर्मयोग, कुंडलिनी जागृत झाल्यानंतर. यम आणि यमामधलं जे योगासन आहे आणि जे प्राणायाम आहे, तंतोतंत अचूक. कोणाला माहीत, काही जण म्हणतात 5 मिनिट कपालभाती करावी. 5 मिनिट काल फार मोठा होतो. सुरुवातीला 5 मिनिट कपालभाती केलं, उलटसुलट होऊ शकतं. म्हणून किती करावं याचे गणित आहे.